अमित शहा शिंदे गटाचे प्रमुख. शहांची थेट शिंदेंना तंबी. राऊतांच्या दाव्यानं खळबळ. दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. अहो, हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ठाकरे गटाच्या नाशिकच्या सभेत घुमला आणि शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटानं थेट बाळासाहेबांच्या AI तंत्रज्ञानाच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तर शिंदे गटाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काय संबंध? अमित शहा हे शिंदे गटाचे प्रमुख असल्याचा पलटवार राऊतांनी केला. त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी. बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. बनावट शिवसेना. मग शंभूराज देसाई शिकवणला का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. एवढंच नाही तर सरकारमध्ये शिंदे गटाची नाकेबंदी केली जात असल्याची तक्रार अमित शहांकडे करण्यात आली. मात्र अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचाही दावा राऊतांनी केलाय. तर शिंदे गटानं राऊतांचा उल्लेख थेट कचराकुंडी असा केला. त्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले. आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत. संत्रा राऊत अमित शहा साहेबांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही शिपायचं काम करतायत का, आणखी कसलं काम करतात? त्यांना कसं कळलं का चहा देण्याचं काम करतात, जसं सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या दरबारी करतात? ते ऐकायला त्या ठिकाणी गेले होते का शिपायचं काम करत असताना? संजय राऊत उगाच फुकाच्या बाता करू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेचा वाद उफाळून आलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार आणि मतदार त्याला कसं उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.